नमस्कार मित्रमंडळींनो, स्वागत आहे तुमचे माझ्या YouTube चॅनलवर। तर आता मी घातलेली आहे ब्राह्मणी नववार। तर ब्राह्मणी नववार कशी घालायची एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि पटापट होईल अशी त्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर जास्त वेळ न घालवता करूया व्हिडिओला सुरू। काष्टा तयार करायचा आहे, त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने थोडासा एंडिंगचा जो साडीचा भाग असतो तो सोडून द्यायचा आहे आणि मधोमध बरोबर अशा पद्धतीने गाठ पाडायची आहे। आता जो भाग सोडलेला आहे आपण तो आपल्याला पायाच्या आतमधून घ्यायचा आहे, दोन पायाच्या आतमधून घ्यायचा आहे अशा पद्धतीने, जो की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे। आणि इथे तुम्हाला एक गोष्ट आणखी लक्षात ठेवायची आहे, नववार घालताना तुम्हाला त्याच कलरची, ज्या कलरची तुमची नववार आहे त्याच कलरची लेगिन्स घालायची आहे, किंवा मग 3/4 लेगिन्स जी असते ती घाला किंवा शॉर्ट घाला, पण याच्या आतमध्ये त्याच कलरचे जर घातलं तर खूप छान असं लुक येतं। आता त्याच्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला काष्टा करून घ्यायचा आणि त्या काष्टाला पिन लावायला बिलकुलही विसरायचं नाही, कारण की काष्टा कधी कधी निसटू शकतो। त्यानंतर उरलेली जी साडी आहे ती आपल्याला दुसऱ्या पायाच्या आतमधून बाहेर काढायची आहे। इथे मी पदर करून घेतला होता, कारण मला तुम्हाला व्हिडिओ दाखवायचा होता पटापट त्याच्यासाठी। बट साडी बाहेर काढली की त्याच्यानंतर इथे तुम्हाला पहिले जसं आपण साडीचा पदर लावतो तशाच पद्धतीने हा पदर लावून घ्यायचा आहे। फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की साडीचा जो पदर आहे तो खूप लांब असतो, हा पदर आपल्याला जास्त लांब घ्यायचा नाही आहे। तुम्ही इथे बघू शकता, व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे। त्यानंतर हा जो भाग आहे मी तुम्हाला दाखवला तो असा आपल्याला ओढून घ्यायचा आहे, व्यवस्थित फिट करून घ्यायचा आहे। आणि त्याच्यानंतर उरलेली जेवढी साडी आहे तेवढ्या साडीच्या आपल्याला मिऱ्या करून घ्यायच्या आहेत। ही नववार आहे म्हणून याच्या खूप जास्त मिऱ्या झालेल्या आहे, बट जी सहावार साडी असते किंवा दुसरी कुठली साडी असेल तर त्याच्या एवढ्या मिऱ्या होत नाही। बट ब्राह्मणी साडी जर तुम्हाला घालायची असेल तर तुम्हाला त्यासाठी नववारच घ्यावं लागेल। आता मिऱ्या ज्या आहेत त्या आपल्याला व्यवस्थित खोसून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता अर्ध्या अर्ध्या मिऱ्या करायच्या आणि त्यातला मधातला भाग बरोबर अशा पद्धतीने उचलायचा आणि तो इथे खोचून घ्यायचा। आणि खोचल्यानंतर इथे तुम्हाला पिनसुद्धा लावायची आहे, मी लावलेली नाही आहे, बट तुम्ही न चुकता तिथे पिन लावून घ्याल आणि अशा पद्धतीने थोडंसं व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आपल्याला। तर अशा पद्धतीने ब्राह्मणी नववार अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने घालता येते आणि दिसायलाही खूप सुंदर दिसते। भरपूर नवरीला नववार घालायची असते बट घालता येत नाही म्हणून त्या घालू शकत नाही। बट हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे आणि मला कमेंटसुद्धा आल्या होते की ताई प्लीज आम्हाला नववार कशी घालायची त्याचा एक व्हिडिओ करून पाठवा, म्हणून मग हा स्पेशल व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी आहे। पहा व्यवस्थित आणि एन्जॉय करा। व्हिडिओ आवडला तर लाईकसुद्धा करा आणि ज्यांचं आता लग्न आहे त्यांनासुद्धा पाठवा, त्यांना सांगा की अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने तुमची नववार तुम्हीच घालू शकता। आणि नसेलच जमत तर मी एक मेकअप आर्टिस्ट आहे, मला ऑर्डर द्या, मी तुमची ऑर्डर घेईल आणि तुम्हाला मस्त पद्धतीने घालून देईल। व्हिडिओ जर आवडला तर प्लीज लाईक करा, कमेंट्स करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा। सगळ्या तुमच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ खूप जास्त हेल्पफुल असणार आहे त्याच्यामुळं। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी नववार आहे ती घेतलेली आहे मी मिशोवरून। हा जो सेट आहे हा पूर्ण सेट आहे, हा एक आणि हा एक आलेला आहे आणि कानात ते आलेले आहेत। तर हा पूर्ण सेट जो आहे तो घेतलेला आहे मी मिशोवरून, सोबतच नथ सुद्धा मिशोवरून घेतलेली आहे, फ्लावर सुद्धा मिशोवरून घेतलेला आहे, सगळ्या गोष्टी मिशोवरून घेतलेल्या आहे। जर तुम्हाला याची लिंक पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाणार आणि तिथेही नाही भेटली तर तुम्ही मला एक कमेंट्स करा, मेसेज टाका की ताई आम्हाला लिंक द्या, तर तुम्हाला मी पर्सनली लिंक देईल। व्हिडिओ आवडला तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। आता भेटते उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय।